आमच्या जीवनातील सुख दुःखाची निवृत्ती करण्यासाठी आणि जीवन आनंदमय करण्यासाठी किंवा आपण सचित आनंदरूप आहोत याची जाणीव तुम्हाला करून देण्यासाठी किंवा ओळखणारे वस्तू सांगणारे कल्पना हाताळणारा का उजळणे हे तुम्हा आम्हाला आवर्जून आणि गरजून सांगण्यासाठी अवतार घेतला. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरायजन जड जीव किंवा उद्धरायजन महादोषी असं तुम्हा आम्हाला उद्धरण्यासाठी जरी शक्य 1823 साली गोकुळाष्टमी भरी जन्मदिनी बाळकृष्ण माऊली नामदीक्षा द्यावया अशा समसद्गुरू बाळकृष्ण माऊलींकडे अनेक साष्टांग दंडवत केले. त्याचबरोबर त्यांची सेवा अखंड काळाने झाली. मुखी अखंड सद्गुरूंचं नाम, हृदयामध्ये अखंड सद्गुरूंचं प्रेम आणि तेही अखंड सद्गुरूंचं कार्य विश्रांत आयुष्य ज्यांनी केलं त्या समसद्गुरू दादांच्या चरणी, त्याचबरोबर दादा महाराज असतील, गंगाधर महाराज असतील, विश्वनाथ महाराज असतील, अनेक त्यांची माऊली भक्त होऊन गेले. त्या सर्व माऊली भक्तांच्या चरणी साष्टांग दंडवत करून हे उपस्थित असलेले सर्व विरोधी वगैरे साष्टांग दंडवत करून आपण आपल्या सेवेला प्रारंभ करू. श्रोते पुस्तकी कवडीवरचं काय बोलले येत श्रवण केली आणि प्राप्त काय ग्रंथानामदास गुरु शिष्यांचा संवाद येत बोलला विषद भक्तिमार्ग. नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरूपण निरोपले. आपल्या दाखवल्याच्या पहिल्या दशकातल्या पहिल्या समासाच्या प्रारंभाच्या होड्या आहेत की ज्या समासाचं नाव ग्रंथारंभ तो मंगलाचरण असं या समासाला म्हटलं जातं. आणि सुरुवात करतानाच ज्या नवविधा भक्तीचा प्रारंभ करताना सुरुवातीची जी भक्ती सांगितलेली आहे, प्रारंभाची जी भक्ती सांगितली ती श्रवण भक्ती सांगितलेली आहे. एक आपण नेहमी म्हणतो श्रवण विष्णुस्मरण त्याच्यानंतर पुढे 9 प्रकारच्या भक्ती सांगितलेली आहे. त्यापैकी प्रथम भक्ती श्रवण भक्ती आहे आणि त्या श्रवणाचं महत्त्व तुम्हाला आम्हाला लक्षात यावं हा प्रथम हेतू आहे. आणि या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे ते सार रूपानं संकलित रूपानं सांगण्याचा प्रयत्न या समासाने केला. पहिल्या ओळीमध्ये 3 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात की श्रोते पुस्तकी पूर्ण काय बोलले, श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. दुसऱ्या ओळीमध्ये वक्त्याने त्याचं उत्तर दिलेले की ग्रंथानाम दास गुरु शिष्यांचा संवाद येत बोलला विषय काय ग्रंथाचं नाव आहे, ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे आणि श्रवणाने आम्हाला काय फळ मिळणार. तर ग्रंथाचं नाव दासबोध आहे, इथे गुरु आणि शिष्यांचा संवाद आहे आणि इथे भक्ती मार्ग विशद करून सांगितलेला आहे. आता 3 प्रश्न आहेत आणि दुसऱ्या ओळीमध्ये 2 प्रश्नांची उत्तर दिली गेली. 3 प्रश्न काय विचारले आहेत की श्रोते पुस्तकी कोण ग्रंथ काय बोलले जी येत श्रवण केले आणि प्राप्त काय आहे. आणि उत्तर देताना मात्र वक्त्यांनी दुसऱ्या ओळीमध्ये 2च प्रश्नाचं उत्तर दिले की ग्रंथानाम दासबोध कोण ग्रंथ आहे तर ग्रंथाचं नाव काय आहे, दासबोध. काय सांगितलेलं आहे, काय बोलले की येत त्याने सांगितले गुरु शिष्यांचा संवाद आहे आणि येत बोलला विशद भक्ती मार्ग. आणि तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे ते पुढं समजलेत आहे भक्तीचे योग्य देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राय येईल. श्रवण केली आणि प्राप्त काय आहे या प्रश्नाचं उत्तर त्यांनी सांगितलंय भक्तीचे योग्य देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राय ये ग्रंथी. आणि भक्तीच्या योगाने मनुष्य जो आहे तो देवत्वापर्यंत पोहोचतो. कशाच्या योगाने, भक्तीच्या योगाने. म्हणून इथे काय सांगितलेलं आहे ग्रंथानामदासबोध गुरु शिष्याचा संवाद येतो बोलला विशद भक्ती मार्ग की असा भक्ती मार्ग विशद करून सांगितलेला आहे की त्या भक्तीची दोन अशी आहे की त्या भक्तीमुळे मानव काय होतो तर देवत्वापर्यंत पोहोचतो. पण हे संतांचं नुसतं सांगणं आहे का हो, बरोबर तुमच्या आमच्या सांगण्यामध्ये संतांच्या सांगण्यामध्ये फरक असतो, किंवा असतोच.
संतांचं जे सांगणं असं ते अनुभवाशिवाय बोललेच नाही. आणि आमच्या सांगण्यामध्ये अनुभवाचा पत्ताच नाही. आम्ही काय करतो, फार वाचतो, सांगतो, फार पाठ करतो, सांगतो, पण अनुभव घेऊन जे सांगतात त्याला संत म्हणतात, किंवा अनुभवाशिवाय जे सांगतात त्याला संत म्हणता येईल. समर्थांनी अतिशय कठोर भाषेमध्ये सांगितलेलं आहे, अनुभवाविना जे बोलणे, अनुभवाशिवाय जे बोलणं आहे ते त्यांनी सांगितलं की ज्याप्रमाणे श्वानाने मानती करावी, जैसे सुने, सुने म्हणजे श्वान, की श्वान नुसतं रडून गेलेलं किंवा त्या श्वानाने मानती केली तर श्वानाचं रत्न जसं आहे तसं अनुभवाशिवाय बोलणं आहे असं समजतात. म्हणून संतांनी अनुभव घेऊन सांगितलेले आहे की भक्तीचे योग्य देव निश्चय पावती मानव ऐसा आहे मित्राव हे ग्रंथी. हे कशावरून तर झाले आहे तर पुढे होत. अनेक संतांचं जर आपण चरित्र बघितलं तर त्यांनी जन्म घेताना काय म्हणून घेतला, ज्ञानेश्वर महाराज ज्या वेळेला या भूतलावर अवतरले, चैतन्याचा पुतळा, प्रगटाचा पुतळा आपण म्हणतो, पण सुरुवातीला सामान्य लौकिक दृष्टीने जर बघितलं तर ते काय म्हणून अवतरले, मानव म्हणून. तर वास्तविक पाहता ते संतत्वाला पोहोचल्यानंतर त्यांना मानव म्हणू नये हे संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पण ज्यावेळेला लौकिक दृष्टीने आपण सुरुवातीला पाहतो त्यावेळेला ते काय, आपल्यासारखे 2 हात 2 पाय 2 डोळे 2 कान जे काही आपल्यासारखे अवयव आहेत त्याप्रमाणे मानवाच्या देहाला, मानव देहधारी मानवाच्या देहाने अवतीर्ण झाले. ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, आपले गुरुजन महाराज असतील, भाऊसाहेब महाराज असतील, निर्मल बाप्पा असतील, आपले माऊली असतील, माऊलीचे अनेक सगळे शिष्य होऊन गेले. दादा महाराजांपासून महाराज विश्वनाथ महाराज असतील, आपले पिताजी असतील, आणि सगळे अनेक माऊली भक्त होऊन गेले. ते दिसायला तुमच्या आमच्यासारखे होते का वेगळे होतो, 2 हात होते का 4 हात होते, म्हणजेच मानव म्हणून जन्माला आले. परंतु भक्तीचे योग्य देव निश्चय पावती मानव, हेच मानव काय झाले तर पुढे देवत्वापर्यंत. किंवा संतांचे चमत्कार आपण बघतो बऱ्याच वेळा, आपल्याला वाटतं की या संतांचे चमत्कार मोठे का, त्या संतांचे चमत्कार मोठे का. संत कधीही चमत्काराला महत्व देत नाही, किंवा संत स्वतः चमत्कार करत नाहीत, तर त्यांच्या शक्तीमुळे किंवा त्यांच्या कार्यामुळे आपण घडत जातात असं समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे. आपल्याला चुकी, पण त्यांचा सगळ्यात मोठा चमत्कार कोणता आहे असं आपल्याला कोणी विचारलं, आतापर्यंतच्या संतांनी केलेला सगळ्यात मोठा चमत्कार कोणता, तर मानवाला देवत्वापर्यंत पोहोचवणं हा सगळ्यात मोठा चमत्कार, मनुष्याला देव बनवण्याचा चमत्कार संतांनी करून दाखवलेला हा सगळ्यात मोठा. आणि हा चमत्कार कशाच्या योगाने घडतो तर भक्तीच्या योगाने घडतो. आणि त्या भक्तीच्या ज्या पायऱ्या आहेत त्याच पुढे सांगितले, नवविधा भक्ती आणि ज्ञान. ज्ञान कधी सांगितलेलं आहे, आधी नवविधा भक्ती आणि मग ज्ञान. भक्ती व ज्ञान नको नको देवा, अभिमान नित्य नावा तयाजवळ असं संतांनी सांगितलं. म्हणून या नवविधा भक्ती नंतर ज्ञानाची प्राप्ती होते. त्या नवविधा भक्तीची जी पहिली भक्ती आहे ती श्रवण भक्ती आहे. त्या श्रवणाशिवाय आम्हाला कळता काय केलं पाहिजे, परमार्थ कसा केला पाहिजे, अध्यात्म म्हणजे काय, सद्गुरू म्हणजे काय, सद्गुरूची पूर्वी काय, सद्गुरूंची आमच्या आयुष्याला असलेली गरज काय, आणि आमची सद्गुरूला असणारी श्रद्धा कशी असावी, निष्ठा कशी असावी, साधन कसं करावं, साधनामध्ये अभ्यास किती असावा, या सगळ्या गोष्टीचं जे मार्गदर्शन आहे ते श्रवणाशिवाय आम्हाला लाभत नाही. म्हणून आम्ही श्रवण केलं आहे. श्रवण कसं केलं पाहिजे की ज्याप्रमाणे रोजचं जेवणं गरजेचं आहे, रोजचं पाणी पिणं गरजेचं आहे, तसं रोज श्रवण करणं गरजेचं. त्याच्यामध्ये 2 विभागाने आपल्याला विवरण देता येईल की दररोज आपण काही ना काही दिसा माझी काही लिहित जावे असं समजलं नाही. दिवसा माझी लिहित जावे म्हणजे लिहितं कसं अगोदर वाचल्याशिवाय येईल का, म्हणजे जे संतांचे ग्रंथ आहेत त्याचं श्रवण आपण करायला. संत जे आहेत त्यांच्या मुखातून येणारे जे शब्द आहेत, जी वचन आहेत त्याचं श्रवण व्हायला पाहिजे. तिथं प्रत्यक्ष संत नसतील, आपला सत्संगामध्ये जाता येत नसेल तर संतांनी लिहून ठेवलेले जे ग्रंथ आहेत ते सुद्धा संतच आहेत. तुम्हाला वाटलं तुम्ही काय सांगता तुम्हाला लक्षात येतं, पण मी अगदी जबाबदारीने बोलतोय. कारण समर्थाचं तसं वचन आहे की आत्माराम दास बोल, माझे स्वरूप स्वयंसिद्ध. आत्मारामाने दास बोलतो आहे ते माझं स्वरूप आहे. म्हणजे संतांचे जे ग्रंथ आहेत ते प्रत्यक्ष संतच आहेत. म्हणून
त्या ग्रंथाचं जर श्रवण आपण केलं, मनन जर आपण केलं, तर निश्चितपणे आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार. याच्यापेक्षा पलीकडे आम्हाला संतांची सत्संगती नाही घडली, ग्रंथाचं श्रवण नाही घडलं, हे हा एक विवरणाचा विषय आहे. आणि नित्य श्रवण कशाचा व्हावा? अनहत वाजती ढोल. ज्या वेळेला नामस्मरण अत्यंत तीव्रतेने साधकाकडनं होतं, साधक अत्यंत अट्टासाने रोज नित्यनियमाने सातत्याने नामस्मरण करतो, त्यावेळेला त्याला अनहत ध्वनी हा त्याला ऐकायला मिळतो, त्याचं श्रवण होतं. आणि ते श्रवण करणं हे संतांना अभिप्रेत आहे, ते श्रवण आपल्याला पाहिजे. ढोल दमामे गजती पुढे वाजती काकडाची होती, पांडुरंग रायाची, विठोबा रायाची, भाऊसाहेब महाराजची, महेश्वर महाराजची, बाळकृष्ण महाराजची असं पण म्हणतो. ते ढोल दमामे गजती कुठले ढोल दमामे? आपले साधे ढोल दमामे नाही, तर अंतःकरणामध्ये जो अनाहत ध्वनीचा जो काही नाद होईल, त्या नादाचं वर्णन संतांनी त्या भागामध्ये. अगदी या सगळ्या गोष्टी पुढच्या म्हणजे साधकाच्या उत्तरोत्तर ज्या अवस्था प्राप्त होतात, सिद्धावस्था ज्या प्राप्त होतात, त्या अवस्थेचं वर्णन आहे. पण साधारण आपल्यासारख्या मुमुक्ष अवस्थेमध्ये असणाऱ्या साधकांनी, कारण साधक आहे मनुष्याच्या 4 अवस्था आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध आहे. तर यापैकी बद्ध जो आहे तर त्याला काहीच माहित नाही, त्याला परमार्थ म्हणजे काय माहित नाही, किंवा कशासाठी जन्माला आलो माहित नाही. एखाद्याला विचार कसा आलो म्हणून आलो जन्माला काय करायचं, काहीच माहित नाही. हे ज्याला काहीच माहित नाही त्याला बद्ध असं नाही. मग तो काय होतो की अनेक आशापाशाने बद्ध होतो, बांधला जातो, म्हणून त्याला बद्ध म्हणतो. किंवा देह भावनेने तो बद्ध असतो. आणि असा बद्ध ज्या वेळेला मोक्षाच्या संपर्कामध्ये, तो संतांच्या संपर्कामध्ये येतो, त्यावेळेला त्याला मोक्षाची इच्छा प्राप्त होते, तो मोक्ष होतो. मग मोक्षाचं नंतर साधकामध्ये रूपांतर होतं आणि मग तो सिद्ध होऊन मोक्ष अवस्थेला पोहोचतो. अशी ही काय तर उत्तर पायरी म्हणून साधकाच्या जीवनाची दशा आहे किंवा साधकाच्या जीवनाची घटना आहे. तर त्यापैकी साधा जर आपण विचार केला की ज्याच्या जीवनामध्ये श्रवण नाही, त्याचा उद्धार होणं खूप कठीण. तर अगदी अलौकिक बोलण्यापेक्षा साध्या गोष्टी जरी आपण बोललो, तर जोपर्यंत काही गोष्टी आपण ऐकत नाही तोपर्यंत ती गोष्ट माहीत होत नाही. एवढंच काय, बऱ्याच वेळा आपल्याला एखादी गोष्ट डोळ्याने दिसते, परंतु ती काय आहे तोपर्यंत माहीत होत नाही, तोपर्यंत त्या गोष्टीचं ज्ञान होत. म्हणून डोळ्यांनी जरी दिसलं तरी त्याची जाणीव होण्यासाठी श्रवण गरजेचं आहे, म्हणून श्रवण भक्ती. आणि मग ती श्रवण भक्ती कशी केली पाहिजे? पुन्हा करून श्रवण केलं पाहिजे. कारण आपण नेहमी सांगतो, अनुभव आले अंगात या जगात अशा अनुभवी संतांच्या कडनं केलेलं श्रवणच फलरूप होतं आणि त्याचा श्रवण फलरूप होत. बऱ्याच वेळा कसं होतं, वक्त्यांचे अनेक प्रकार असतात. आपण नेहमी उदाहरण देऊन जातो, उसाचा गाणा असतो, आमच्याकडे गाणं म्हणतात, ते काय चरक म्हणतात, काय म्हणतात माहित नाही. स्टेशनच्या तिथे आपण ऊसाचा रस प्यायला गेलेला असतो, तर ते काय करतं, ऊस त्याच्यामध्ये टाकलं की ऊस पिळतं, पूर्ण रस काढतं, दिवसभरात कितीतरी लोकांना ते रस पाजतं. पण तो लाकडी गाणा, तो लोखंडी गाणा एक थेंबरची रस प्राशन करतो. अशा पद्धतीचा जर वक्ता असेल तर त्या वक्त्याचं जे काही उपदेश आहे तो त्या साधकाच्या मनावरती तेवढा प्रभाव करू शकत नाही, किंवा त्याचा तेवढा आपण काय प्रभावच म्हणतो, तेवढा प्रभाव श्रोत्याच्या मनावरती पडतो. आणखी एक उदाहरण आपल्याला देता येईल. आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरामध्ये आपण पातळ भाजी बनवतो, तर भाजी म्हणतो, आमटी म्हणतो, काय काय म्हणतो, आणि ते वाढायला काय असतो, त्याला सुशिपासून चमचा म्हणतो. आमच्याकडे पळी म्हणतात, कधी कधी पळत नाही पण पळी म्हणतात, किंवा डाव म्हणतात वाढायचं चमचा. तो किती वेळ त्या भाजीमध्ये असतो, अगदी भाजी बनवल्यापासून ती सगळ्यांना वाढून संपेपर्यंत, परंतु त्याला एक तरी थेंब तुझं चमचा भाषण करतो का? त्याप्रमाणे अनेकांना अमृताची गोडी अनेका सांगसी, आपण उपवासी म्हणून या, अशी जर सांगणाराची अवस्था असेल तर ऐकणारा त्याचा तितकासा लाभ होईल. अगदीच वाया जाता अशाचा भाग नाही, पण त्याच्यामध्ये जो प्रभाव आहे त्या प्रभावामध्ये फरक आहे. कारण जे नामस्मरण आहे, जे ज्ञान आहे, ते कुठल्याही स्वरूपाने जरी ऐकलं तर त्याचा प्रभाव काही अंशी तरी पडतो. पण तो जर अनुभवी सद्गुरूंच्या मुखातून जर ऐकलं, अनुभवी साधकांच्या मुखातून ऐकलं, तर ते आपल्या हृदयावर अधिक परिणामकारक होऊ शकतं, असा आपला प्रश्न आहे.
आणि ज्यांनी त्या सत्यशास्त्राचं श्रवण केलं, श्रवण काय करावं, जे सत्य आहे ते श्रवण करा. मी काय म्हणालो की जे सत्य आहे ते श्रवण करावं. आपण जे काही सगळं श्रवण करतो, जे काही आपल्या कानावर पडतं ते सगळं सत्य आहे का? संतांनी, वेदांनी, शास्त्रांनी सत्य कशाला सांगितलेलं आहे? सच्चित आनंद घडणारी वस्तू आहे, तिला सत्य म्हणून सांगितलं. किंवा सत्य तू, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विकता. याच्यापेक्षा पलीकडं ज्याच्यातून शाश्वत सुखाची प्राप्ती होते त्याला सत्य म्हणतात, ते सत्य श्रवण. पण आपल्या बाजून सुद्धा आम्हाला काय आकरण सांगितलंय? या बंधून यावया सद्गुरूच्या धावत या, आपले सुखाचे आवडीया शाश्वत सुखाचे आहे. जे शाश्वत सुख ज्या सद्गुरू वचनाने प्राप्त होतं, अनुभवायला मिळतं, त्या शाश्वत सुखाची जाणीव आम्हाला त्या सद्गुरू वचनांच्यामुळे होते. ते सद्गुरू वचनांचं श्रवण म्हणजे सर्वात श्रेष्ठ श्रवण. कारण लौकिक जीवनामध्ये सुद्धा आम्हाला श्रवण करताना जो आमच्या हिताचा आहे, जो आमचं हित करणारा आहे, त्याचं श्रवण केलं तर आमचं हित होतं. बघा, आमच्या जीवनामध्ये आम्ही कोणाचंही ऐकू नको, कोणाचंही ऐकून चालेल का? तर कोणाचं ऐकलं पाहिजे? त्याचं माझे हित करील सगळं अशा संतांचं आपण ऐकतो. कारण संत म्हणजे काय? संततेची देव, देवतेची संत. एक महाभारताचं उदाहरण आपल्याला डोळ्यासमोर ठेवूया की आपल्याला लक्षात येईल की श्रवणाचं काय महत्व आहे, श्रवणाने केवढा मोठा लाभ आपल्याला मिळतो. महाभारतामध्ये महाभारत बहुतेक मराठी आपल्या सगळ्यांना ऐकून माहिती आहे. मध्ये कोरोनाच्या काळामध्ये टीव्हीवर पण आपल्या बऱ्याच जणांनी जे बघण्यात आलं ते एका दृष्टीनं ते कोरोनाचे उपकार म्हणाले की रामायण महाभारत सुद्धा पुढच्या पिढीला माहिती झालं. तर महाभारत आपण सगळ्यांनी बहुतेकांनी ऐकून तरी माहिती बघितलेलं आहे, बघितलं टीव्ही. तर त्याच्यामध्ये युद्ध झालं. कोणाचं युद्ध झालं? कौरवांचं. आणि म्हणजे नक्की बघितलं किंवा माहिती मिळालं नसेल. आणि मग त्या युद्धामध्ये ज्यावेळेला कुरुक्षेत्रावरती दोन्ही बाजूचं सैन्य उभा राहिलं, धर्मक्षेत्री कुरुक्षेत्र, गीतेची सुरुवातच होती. आणि त्या कुरुक्षेत्रावरती भगवंताने अर्जुनाला काय सांगितली? गीता सांगितली. काय सांगितली? गीता सांगितली. गीतेचा बोध केला. आणि गीतेचा बोध केल्यानंतर अर्जुन पुन्हा युद्धाला तयार झाला. त्याची पार्श्वभूमी अशी आहे, ज्ञानेश्वरी वगैरे आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळेला युद्धाला समोरासमोर कौरव आणि पांडव वगैरे आहेत, तेव्हा अर्जुनाने समोर बघितलं कौरवाच्या सैन्यामध्ये कोण कोण होते? पितामह भीष्म होते, आचार्य द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, अनेक जवळचे नातलग होते. ते विशेष म्हणजे युद्ध धृतपणामध्ये होते, बंधूच होते. एकाच मुलात उत्पन्न झालेल्या दोन बंधूमध्ये युद्ध होतं. पण युद्ध लागलं कधी? ज्यावेळेला यांच्यातलं बंधुत्व नष्ट झालं त्यावेळेला युद्ध लागलं. मानवी जीवनामध्ये सुद्धा, आमच्या जीवनामध्ये सुद्धा, आयुष्यामध्ये सुद्धा कलह कधी निर्माण होतो? ज्यावेळेला बंधुत्व संपतं. मग ते घरातलं असेल किंवा विश्वबंधुत्व असेल. हे विश्वची माझ्या घर ऐसी मध्ये जायची स्थिर किंवा त्याला जर आपणाची झाला, हा ज्ञानेश्वरांचा उत्तेजना मान्य असेल, तो कधीही कलह करत नाही. त्याला प्रत्येक ठिकाणी काय दिसतो? भगवंतच दिसतो. ते बंधुत्व नष्ट झालं. कारण काय? पहिल्या श्लोकामध्ये जो आंधळा धृतराष्ट्र होता त्याने संजयाला विचारलं की त्या कुरुक्षेत्रामध्ये म्हणजे माझे आणि पंडूचे पुत्र काय करतात मला सांग. आता वास्तविक पाहता कौरव जरी त्याचे पुत्र असले तरी पांडव कोण होतो? त्याच्या सख्या भावाचे मुलगे होते, पुतणे होते. असं म्हणायला हरकत नव्हतं. किंवा माझ्या मुलांचं आणि पुतण्यांचं काय चालू आहे, पण किंवा आमच्या सगळ्या मुलांचं काय चालू आहे असं म्हणाल तर काय हरकत नव्हती. कारण तो कुलप्रमुख होता, एकाच मुलात ते सगळं. पण त्याने काय प्रश्न केला की माझे आणि पांडूचे म्हणजे काय झालं? द्वैत निर्माण झालं. म्हणजे तिथं बंधुत्व विसरलं गेलं आणि म्हणून मग तो कलह निर्माण झाला. मला आपल्याला सांगायचं पुढे की तो कलह निर्माण झाला. आणि अर्जुन जेव्हा युद्धाला उभा राहिला तेव्हा भगवंताने काय केलं? अर्जुनाचा जो रथ आहे, अर्जुनाचा जो रथ आहे भगवंताने काय केला तर दोन्ही सैन्याच्या मध्ये आणला. आणि तिथे उभा केल्यानंतर अर्जुनाने समुद्राला नजर टाकली. समुद्राला बघितलं
तेव्हा त्यांना वाटलं की सगळे आपलेच आहेत, आपले मामा आहेत, चुलत भाऊ आहेत, काका आहेत, आणि ज्यांनी आपल्याला शिकवलं असे गुरु आहेत, ज्यांनी आतापर्यंत आपलं हे जे कुल आहे जे सांभाळलं, ते पितामह भीष्म आहेत, त्यांच्या अंगाखात्यावर आम्ही खेळलो असे कितीतरी जण समोर आहेत. आणि यांचा वध करून मला युद्ध जिंकण्यामध्ये काय आहे, काय हाशिर आहे, कशासाठी मी युद्ध जिंकायचं, आणि हे युद्ध जिंकून मी राजा भोगण्यामध्ये काय मला पुरुषार्थ आहे, अशा पद्धतीची विधान, अशा पद्धतीचं वाक्य गीतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर त्यावेळेला भगवंताने त्याला उपदेश केला की न्याय काय आहे, अन्याय काय आहे, सार काय आहे, असार काय आहे, आणि तू काय केलं पाहिजे, हा जेव्हा त्यांनी उपदेश केला, आणि तो उपदेश ज्या वेळेला त्याने श्रवण केला, त्यावेळेला तो युद्धाला तयार झाला, आणि त्या उपदेशानुसार प्रेरित होऊन जेव्हा युद्ध केलं त्यावेळेला तो जिंकला. ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर मला याच्यात एक गोष्ट अधोरेखित करायची, एक गोष्टीवर अंडरलाईन करायची, एक गोष्ट सांगायची आहे की अर्जुन कधी जिंकला, युद्ध केलं त्यावेळेला जिंकला. आणि युद्ध करायची प्रेरणा कधी मिळाली की ज्यावेळेला न्याय आणि अन्याय, सत्य आणि असत्याची जाणीव भगवंतानी करून दिली, म्हणजेच भगवंताच्या वचनाचं जेव्हा श्रवण झालं त्यावेळेला सत्याचा विजय, त्यावेळेला त्या अर्जुनाला विजय प्राप्त झाला. म्हणून जो त्याचं श्रवण करतो त्याच्या जीवनामध्ये विजय प्राप्त होतो. जो संतांचं भगवंताचं श्रवण करत नाही त्याच्या जीवनामध्ये पराजय झाल्याशिवाय राहत. कारण शिष्टाई करणारा कोण केलं होतं की ज्यावेळेला वाद उत्पन्न झाला कौरव आणि पांडवामध्ये, पांडवाने सांगितलं हरकत नाही, तुम्हाला राजविकास सगळा नव्हते, फक्त 5 गावं तरी आम्हाला द्या. आणि हे सांगण्यासाठी तुमचे भगवंत गेले होते की कलह चांगला नाही, कलहामुळे काय होईल तर पुढे विनाश होईल, आणि आणखी वागणं चांगलं नाही, अन्यायाने वागणं चांगलं नाही. तर अन्यायाने आपण वागलो तर निश्चितपणे आपण कशाच्या ठिकाणी होतो, दुःखाच्या ठिकाणी होतो. दुःखच आमच्या पदरात पडतं, हार आमच्या पदरात पडते, पराजय आमच्या पदरात पडतो. म्हणून कधीही अन्यायाच्या मार्गाने आणि तिच्या मार्गाने जाऊ नये, आणि जी योग्य आहे ती शिष्टाई करण्याचा प्रचंड असा प्रयत्न भगवंतांनी केला. त्याने अनेक माध्यमातून अनेक विचारांनी धृतराष्ट्राला आणि दुर्योधनाला खूप पटवून देण्याचा, सांगण्याचा प्रयत्न केला, खूप उपदेश केला, मोह केला. पण त्याचं श्रवण दुर्योधनाने केलं का? नाही केलं. आणि भगवंताचं वचन श्रवण केलं नाही, याचं फळ काय मिळालं? पराजय मिळाला किंवा दुःख मिळालं. म्हणून आपण सुद्धा संतांचं जर वचन श्रवण केलं, भगवंताची जर कीर्ती श्रवण केली, निश्चितपणे आपल्या सुद्धा जीवनामध्ये विजय मिळतो. नाहीतर आपलं जीवन सुद्धा पराजित झाल्याशिवाय राहत. तर आपण काय म्हणतो आपल्या जीवनामध्ये जय आणि पराजय काय? आम्हाला कोणाशी युद्ध करायचंय का? ज्या वेळेला हा नरदेह निघून जाईल त्यावेळेला लोक म्हणाले या माणसाने आयुष्यामध्ये काहीच केलं नाही, आयुष्यामध्ये सगळ्यांना त्रास दिला, सगळ्यांना दुःख दिला, किंवा ज्याच्यासाठी जन्माला आलो. हे दोन्ही बाजूने प्रयत्न करतो की एखादा माणूस ज्यावेळेला आपण गेल्यानंतर म्हणून की आपण जरी काहीच केलं नाही तर त्यावेळेला आमच्या जीवनाचा विजय असेल की पराजय असेल? बघा काही मुलं, काही माणसं घरात जन्माला आली की सुरुवातीला आईला त्रास देतात, मग शाळेत गेली की शिक्षकांना त्रास देतात, थोडी मोठी झाली की समाजाला त्रास देतात, आणखी काही थोडी मोठी झाली तर आणखी सगळ्यांना त्रास देतात, मरून जातात. वेदार लोक म्हणतात बरं झालं गेलाय मला, खूप दुष्ट. असं ज्यावेळेला श्रवण करणं, असं ज्यावेळेला आपल्याबद्दल बोललं जाईल तेव्हा आपला विजय झाला, पराजय झाला, निश्चितपणे पराजय. मग आपल्याला जर आपल्या जीवनाचा विजय करून घ्यायचा असेल, मरावे परी कीर्ती उपयोग उरावे, अशा पद्धतीने जर करायचं असेल तर लौकिक सुद्धा आपण परोपकार केले पाहिजे. हा देह गारणी लावला पाहिजे, हा देह परोपकारासाठी झिजवला पाहिजे, तर आपल्या जीवनाचा विजय होईल. पण ते कधी होईल? जर आम्ही श्रवण केलं तर. आणि दुसऱ्या अर्थानं विजय आणि पराजय असं आपल्याला जाणवता येईल. पण आमचा जन्म कशासाठी दिलाय? भजनादिला देह किंवा ओळखारे वस्तू सांगणारे कल्पना किंवा अलक्ष लक्षणी पाहिली जो वस्तू किंवा तुझं आहे तुझं पाशी, हे आम्हाला समजण्यासाठी आमचा जन्म आहे. आणि जे समजण्यासाठी जन्म आहे ते जर आम्हाला नाही समजलं तर आमचा जन्म, आमचं जीवन काय झालं? पराजित झालं. विजयी झालं? पराजित झालं. पण आमच्या जीवनामध्ये जर जय प्राप्त करायचं असेल तर आम्हाला संतांच्या आणि भगवंताच्या वचनाच्या श्रवणाशिवाय पर्याय. तर श्रवण आपण सगळेच करतो. कसं करतो श्रवण?
नळे भोगळे होणारे इकडून तिकडे गेले वार. आता ही छोटी छोटी झाली थोडं तरी पाहिजे बोलायचं झालं प्रत्येकाकडे आता मोबाईल आहे, स्क्रीन टच म्हणतो आपण. आणि बऱ्याच वेळा आपण त्याच्यावरती डाउनलोड करतो, काही चांगली माहिती मिळाली काही आपण डाउनलोड करतो. त्यांची चांगली मिळली त्यांची बुद्धी चांगली तर चांगल्या करतात, बाकीच्या सोडून जातात. पण काही वेळेला काही कालांतरानं अशी वेळ येते तुम्ही बराच वेळ डाउनलोड करतो किंवा फोटो काढतो, फोटो सेव्ह होत नाही का, असं का होतंय? कोणते त्याचा तज्ञ असतो याची मेमरी फुल झाली. काय म्हणतो आपण त्याला, मेमरी याची फुल झाली, म्हणजे त्याच्या मेमरीमध्ये कुठली जागा शिल्लक राहिली नाही, म्हणून ते काय आतमध्ये काय घेत. आता मला सांगायचं मोबाईल सारखं आमचं थोडंसं आहे म्हटलं तरी अवघड राहणार. आम्हाला जो संतांची वचनं आमच्या डोक्यामध्ये का उतरत नाही? कारण हृदय एवढं गच्च भरलेलं आहे कामाने, क्रोधाने, मोहाने, लोभाने, असूयाने, द्वेषाने की त्याला जागाच नाही. कसं झाली मेमरी, काय झाली फुल झाली. आणि जर मेमरी फुल झाली काय होतं, मोबाईल काय होतो हँग होतो, नाही का आपण आता मराठी होतो मला पण माहिती पण हँग होतो असं पण माहिती. आणि मग त्याला आपण काय करतो, काय मारतात त्याला फॉर्मॅट मारून ते काय करतो सगळं क्लीन करतो. आणि क्लीन झालं की मग कोण त्याच्यामध्ये मोबाईल काय फोटो काढा काय करा ते सगळं काय होतं सेव्ह. तसं तुकाराम आले त्यावेळेला तो मोबाईल कसं फॉर्मॅट मारायचं सांगितलं. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे गेले घरी. जोपर्यंत आमच्या या अंतकरणातलं ते द्वेष आहे असं आहे हे सगळं कमी होत नाही, पूर्ण रिकाम होत नाही, तोपर्यंत अंतरी येऊन राहील गोपाळ असं होत. किंवा आपल्या बाळामध्ये तो सांगितलं जैसे गंगावा आहे तैसे त्याचे मान भगवंत जाण त्याचे जण. आणि आपल्याला वाटत असं की हा मोबाईलच आहे, मोबाईल तर वरचे म्हणते की आपलं जे आपल्या गरजेचं नाही ते जर आपण काढत गेलो तर जे आपल्या गरजेचं ते आपण साठवत राहतो. तसंच दररोज आपण जर सत्यवचन श्रवण करत गेलो तर जे काही चांगलं आहे ते जर आपण हळूहळू आपण साठवत गेलो आणि जे काही आपल्याला गरजेचं नाही की ज्याच्याने आपलं अनहित होणार आहे असं जे आहे काम असेल, क्रोध असेल, लोभ असेल, मोह असेल, जप असेल, अहंकार असेल, जे जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण हळूहळू जर आपण कमी करत गेलो तर हळूहळू आपली सत्वगुणाची वृद्धी होते. आणि मग जेव्हा सत्वगुणाची वृद्धी होते तेव्हा काय होतं, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ आहे. मग अहर्निशी परमार्थ करतो, अहर्निशी सदा परमार्थ करावा, पायन ठेवावा आडमार्गी. अशा पद्धतीचं आमचं श्रवण असलं पाहिजे. दररोज आपण काही ना काहीतरी श्रवण करावं, श्रवण केलेलं मनन करावं आणि मग त्याचं निधिध्यासन करून साक्षात्कारापर्यंत पोहोचावं. साक्षात्कार होईल काळाला काय होत होते, साक्षात्कार झाली सहज समाधी तुकामुळे उपाधी गेली त्याची जाणं ब्रह्मत्वाची झाला अंतरी निवाला पूर्णपणे. म्हणून या श्रवणापासून जर सुरुवात झाली तर शेवटी काय होतं, साक्षात्कार झाली सहज समाधी तुकामुळे उपाधी गेली त्याची आणि गेली त्याची जाणं ब्रह्मत्वाची झाला. विमल ब्रह्माचं जे निर्माण झाले साधनाचे फळ तिथपर्यंत पोहोचण्याचा हा प्रारंभाचा रस्ता आहे, हा प्रारंभाचा मार्ग आहे. म्हणून आपण नित्य संतांची वचन श्रवण करावी, संतांचं चरित्र श्रवण करावं, भगवंताचं गुण श्रवण करावं, भगवंताचं चरित्र श्रवण करावं आणि त्यातनं आपल्याला बोध जो आहे तो बोध शोधण्याचा, बोध मिळवण्याचा प्रयत्न करावा. तो बोध अंतःकरणामध्ये ठसावा. कारण कीर्तन कशासाठी, प्रवचन कशासाठी आहे, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐसी मर्यादा असे संतांच्या घरची. ऐसी कीर्तन मर्यादा असे संतांच्या घरची. संतांचं कीर्तन काय करतं तर तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये त्या भगवंताची मूर्ती ठसवतं. म्हणून ते नित्य श्रवण केलं पाहिजे. बरं आपण श्रवण करतो आणि ऐकतो पण ऐकत मात्र नाही. एवढं जरी आपण मान्य केलं तरी ऐकण्यासारखं आहे. काय आपलं पुन्हा ऐकलं बघा, आम्ही ऐकतो पण ऐकत नाही एवढं जरी आम्हाला कळलं ना तरी आम्ही काहीतरी ऐकण्यासारखं झालं. कारण अवगुणामध्ये श्रेष्ठ अवगुण काय आहे, आपले अवगुण वाटती गुण हा सगळ्यात मोठा अवगुण म्हणून सांगितलं. आपल्या अवगुणच आम्हाला विसरणं काय कळत, आम्हाला काय वाटत नाही. हो गेलो काय एवढं काय लक्षात नाही, एवढं काय लक्ष दिलं म्हणजे आमचं लक्ष कुठं. आणि जर मला लक्षात नव्हतं मग श्रवण काय केलं.
ज्ञानेश्वर महाराजांनी एका ओळीत स्पष्ट सांगितले, अवधान एकले दिजे तरी सर्व सुखाची पात्र होईल. एका सुखाची नाही, अवधान म्हणजे लक्ष. अवधान एकले दिजे मग सर्व सुखाची पात्र होईल. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे. प्रतिज्ञोत्तर कशाला म्हणतो आपण जर कुठल्या ऑफिसमध्ये गेलो तिथे आपण आता कसं झालं, आपलं मराठी आपल्याला कमी समजतं आणि इंग्रजी जास्त समजण्याची परिस्थिती आहे. तिथे आपण काही जर लिहून द्यायचं, आपण काही स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. त्या स्टॅम्प पेपरला काय म्हणतात माहिती आहे का? प्रतिज्ञापत्र म्हणतात. प्रतिज्ञा लिहितात की जे प्रतिज्ञेवर शपथेवर सांगितलं जातं. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञेवर सांगितलेलं आहे की मी स्टॅम्प पेपरवर तुम्हाला लिहून देतो की तुम्ही थोडं काही अंशी जरी अवधान त्या भगवंताकडे दिलं, पूर्ण एकाग्र लक्ष करून काही अंशी जरी भगवंताचं गुणानुवाद श्रवण केले, संतांचा उपदेश श्रवण केला, तर तुम्ही सर्व सुखाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे प्रतिज्ञेवर सांगितलं आणि प्रत्येक संतांनी असं निश्चयात्मक सांगितलेलं. नामदेव महाराजांनी आपल्या महाराजांमध्ये काय सांगितलेलं, घेऊन पूजेचा सांबार ब्रह्मा येतसे समोर, रामा म्हणे येते लटके तरी शेजावे मस्तक. संतांच्या बोलण्यामध्ये आमच्यामध्ये हा फरक आहे म्हणून संतांचा आहे. आमचं बोलणं कसं असतं, अंदाजे, सुमारे, बहुतेक, असेल असं, झालं असेल. संतांचं असेल आहेच आहे परब्रह्म. आणि संतांचं सांगणं कसं असतं, आणि संतांचं श्रवण काय करावं, संतवचनाचं श्रवण काय करावं, याचं आणखी कारण थोडंसं आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की जे अत्यंत कठीण भाषेमध्ये आहे, जे आमच्या बुद्धीला आकलन होणार नाही असं वेदाचं जे गुण आहे, शास्त्राचं जे सार आहे, सांगितले मज सहजासहजी म्हणून माझे माऊलीचे वचन आहे. जी चारही वेदांची महावाक्य आहेत, काय म्हणजे थोडंसं लक्ष दिलं म्हणजे आपल्याला आपल्या संप्रदायाचं सद्गुरूचं माऊलीचं महत्वाचं वाटतं. चारही वेदांची जी महावाक्य आहेत, त्या चारही महावाक्याचं एका वाक्यामध्ये माऊलीने आपल्याला सांगितलं की बाळा ते तू ते तू ते तू. सर्वत्र कविला ब्रह्माने सांगितलंय वेदामध्ये, शास्त्रामध्ये, तर आम्हाला संस्कृत लक्षात येणार नाही की म्हणून आमचा अभ्यास एवढा होणार नाही. म्हणून जनाबाई आम्हाला 12च्या अटीमध्ये सांगितलं की मोना जनाबाईचा तो अभंग आपल्याला भाऊसाहेब महाराजांनी गुरुदेवांनी आवर्जून आपल्या भजनामध्ये काय घेतला, खाली पाया तोळावरी जिकडे पाहावे तिकडे हरी, डोळे झाकून या पाहे पुढे गोपाल उभा आहे, आडू रेणू चक्र पाणी पूर्ण झाली लासगरी. चराचरामध्ये तो आहे. ते आम्हाला अत्यंत सोपे असाध्या, आम्हाला समजेल अशा भाषेत संतांनी सांगितलं. आणि किती तळमळीने सांगितले, करुणी सायास शिकविते, करुणी सायास. सायासाने सांगितलं. किती कष्ट पडले तुकाराम महाराजांनी किती अभंग लिहिलो. आपल्याला सगळ्यांना माहित असायला पाहिजे. आपण दररोज म्हणतो पण बऱ्याच वेळा काय होतं, आम्ही काय म्हणतो आम्हालाच माहिती. 4 कोटी एक लक्षाचा शेवट 34 सहस्त्र स्पष्ट सांगितले. तुका कथोनिया गेला 12 अभंगाला सोडू नका. 4 कोटीपेक्षा अधिक अशी सगळी बेरीज म्हणजे 5 कोटी वगैरे ती संख्या, तेवढे अभंग त्यांनी लिहिली. आता मला सांगा, त्यांना तो अनुभव आला होता, त्याची अवस्था काय होती, मुक्त अवस्था होती. आता नाही येणे जाणे सहज कोणताही बोलणे अशी त्यांची अवस्था होती. त्यांना काय करू, पण जाळू नये नाव. जे तरुण गेले आहेत त्यांनी नाव जाळू नये, की नाव मागच्या लोकांसाठी यायला जायला किंवा त्या पाण्याचा तराला शिल्लक ठेवावी, असं संतांचा अभंग आहे. त्याप्रमाणे त्यांनी काय केलं की मी मुक्त झालो, पण जे जे आपण शिकावे ते ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सगळं लोक, तुमचा आमचा उद्धार व्हावा म्हणून तेवढे अभंग लिहिले. आणि त्यांचा विरोध पत्ते म्हणून लिहिले. आणि काय सांगितलं, तुम्हाला अधिकार नाही, अभंगाचा अधिकार नाही, कीर्तनाचा अधिकार नाही. अक्षरशः त्यांना मारहाण झाली, तरी ते स्वीकारून नाही आत्ताच काय केलं तर तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचावं. कारण माझा सांगण्याचा हेतू काय, उद्देश काय होता की तुमची आमची जी कळवळ आहे, तुमच्या आमच्याबद्दलचं जे प्रेम आहे,
ते फक्त आणि फक्त संतांनाच आहेत. तुमच्या आमच्या मुलाची जी तळमळ आहे, तुम्ही आम्ही तुमचा आमचा उद्धार व्हावा, तुम्ही आम्ही सुखी व्हावं, असं जर कोणाला वाटत असेल तर फक्त आणि फक्त संतांनाच वाटतं. म्हणून संतांची गोष्ट श्रवण करूया. तर खूप नाही, आपल्याला बाकी काहीच करायची गरज नाही. असं स्पष्ट अगदी सांग की आपले 5 वेळेचे नित्यनेम जर आपण दररोज श्रद्धेनं, निष्ठेनं, आवडीनं जर आपण केले तर निश्चितपणाने आपला उद्धार झाला. उद्धार झाल्याशिवाय राहावं. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व. त्याप्रमाणे नित्यनेमी असी पठता प्रतापे, जळती न पापे जन्मांतरी. आपण ते अभ्यासून किंवा त्या एक शब्दावरती आपण लक्ष केलेलं नाही. काय सांगायचं आहे तुकाराम महाराजांना? आपल्याला माऊली हेच अभंग का निवडून दिले? कारण जी आई असते मुलाला खाऊ घालताना, जेवायला देताना, जे अत्यंत सरस आहे, ज्याने तो कधीही आजारी पडणार नाही, की मुलाने त्याच्या शरीराला अधिकाधिक पोषक आहे, असं पोषकातलं पोषक जे आहे ते मुलाला वाटतं. आपण आणखी साधं जर उदाहरण घेतलं, दूध आहे, दूध गरम केलं की त्याला काय येतो? तुम्ही गरम करताना बोलायला काय येतं? साय येते. बघाय म्हणतो तर साय म्हणतो. त्या साईला पुढे विघ्न लावलं जातं, मग त्याचं काय होतं? काही होतं. तर दूध महाग आहे का साय महाग आहे? साय मलाई महाग. मलाई महाग आहे का दही महाग आहे? दह्याचं तर थोडंसं जास्त. त्या दह्याला पुन्हा जर आपण घुसळलं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं तर काय होतं? त्याचं ताक होतं. आणि ते ताक जर घुसळलं तर पुन्हा त्याचं काय निघतं? लोणी निघतं. मग दुधाचा भाव आणि लोण्याचा भाव किती फरक असतो? बराचसा फरक असतो. दूध महाग असतं, लोणी स्वस्त असतं ना? लक्ष आहे मला. लोणी महाग असतं आणि त्या लोण्याला तापवलं पुन्हा काय होतं? त्याचं तूप होतं. ते तूप आणखी काय असतं? महाग असतं, आणखी श्रेष्ठ असतं. म्हणजे आपण किती लिटर दूध खाल्लं त्यापेक्षा किती काही अंश जरी आपण तूप खाल्लं तर त्याचं जे पौष्टिकत्व आहे ते त्याच्यामध्ये येईल. मग तसं अनेक ह्याच्यात जे सार शोधून काढलं जातं. आंबा काय करतो आपण? पिळतो आणि त्याचा रस आपण घेतो, की वरचं सगळं कोय म्हणा, त्याचं सार म्हणा, की बाजूला टाकतो, त्यात जे काही सार आहे, तसं या सगळ्या अनेक अभंगाचं जे काही सार आहे ते सार शोधून काढून आपल्या उपदेच्या भाऊसाहेब महाराजांनी, गुरुदेवांनी ते नित्यनेम तयार करून दिलेले आहे. आणि त्या साराचं महत्व जसं उपदे भाऊसाहेब महाराजांना माहिती होतं की पुन्हा त्यांच्याच वचनावरती विश्वास होता, म्हणून केवळ आपण आणि पुढे आपल्या माऊली तुमच्या आमच्या हातात केलं. म्हणून हे काय आहे? शुद्ध नवनीत आहे, शुद्ध लोण्याचा गोळा आहे. की पुन्हा तूप आपल्याला, शुद्ध तूप आपल्याला कसं म्हणतो? साजूक तूप आपण त्याला म्हणतो. ते तूप तुमच्या आमच्या हातामध्ये दिलेलं आहे. पण आपला बाकी आणखी काही वाचणं, काही करणं, वाचू नये असं म्हणण्याचं विचाराचं मी नाही आहे. पण जर आपल्याला वेळ मिळत नसेल तर निदान एवढं जरी केलं तरी सुद्धा हे खूप पुरेसं आहे. पण निदान आपण थोडं तरी करायला पाहिजे. आपल्याचे इथे आपण करावं. पण बऱ्याच वेळा आमचं काय होतं? परमात्म्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. मंदिरामध्ये जायचं, काहीतरी प्रपंचाला कमी पडतं म्हणून मागायचं, कुठली तरी व्याधी कमी व्हावी म्हणून सांगायचं. मला सांगा, जोपर्यंत शरीर आहे तुम्ही व्याधी संपणार आहे. एक धरतं, दुसरी धरतं, तिसरीकडे नाशिवता देह जाणार सगळं आयुष्य जातो काळ. त्याच्यासाठी तुम्ही किती मागितली तरी काय होणार आहे? त्याचप्रमाणे संपत्ती आपण किती मागितली तरी पूर्ण आहे. अशा आपल्या कुठल्या पूर्ण झाल्या नाही, इच्छा आपल्या कुठल्या पूर्ण झाल्या नाही पूर्ण होणार आहे. आम्हाला नेमकं 18 दिवसासाठी करायचं आहे ते आम्हाला समजलं पाहिजे. आणि ते समजण्यासाठी सुद्धा पुन्हा संतांच्या म्हणून दररोज आपल्याला नित्यनेमाने 6ची आरती आहे, 12ची आरती आहे, आपली काकडाची आहे, सकाळची पूजा आहे. 5 वेळचे नित्यनेम आपण करायला पाहिजे. तर ते निष्ठेने केले पाहिजे, प्रेमाने केले पाहिजे. माझी माऊली माझ्या समोर आहे आणि माझ्या माऊलीच्या समोर मी ते म्हणतोय की माझी माऊली माझ्या मुखातून बोलवून गेली आहे. अशा भावनेतून, एकविध भावाने त्याचं जर पठन केलं, श्रवण केलं तर निश्चितपणानं सगुण स्वरूपात सुद्धा भगवंत दर्शन देतो, असं तुकाराम महाराजांचं वचन आहे माझं. प्रत्यक्ष सगुण तुका म्हणे तर तुम्ही दररोज भजन, श्रवण, कीर्तन म्हणून जर केलं तर प्रत्यक्ष सगुण स्वरूपामध्ये दर्शन आपल्याला मिळू शकतो.
आणि सगुणाच्या पुढची जी पायरी आहे ती चराचरामध्ये त्याचं स्वरूप दिसलं म्हणजेच निर्गुण वस्तूची ओळख होणं तर वस्तूचं दर्शन होणं याच्यापर्यंत नक्कीच साधण्याची प्रगती होऊ शकते. त्याच्यासाठी या 5 वर्षाच्या नित्यनेमासोबत आपल्याला जो नियम सांगितलेला जो नामस्मरण सांगितलेला आहे त्याची साधना नक्की केली पाहिजे. कारण या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नामसाधना अत्यंतिक महत्त्वाची आहेच पण ज्यावेळेला पहिल्यांदा नित्यनेमावली आपली प्रकाशित झाली तर पहिल्या नित्यनेमावलीच्या प्रकाशनाच्या प्रस्तावनेमध्ये गुरुदेवांचं असं वाक्य आहे गुरुदेवांचं की ही नित्यनेमावली जर आपण दररोज डोक्यावर जरी ठेवली तरी सुद्धा पुण्याची प्राप्ती आपल्याला होत असते. म्हणून त्या दोन्हीची सांगड आहे. नित्यनेमामुळे आम्हाला साधण्याचं महत्त्व पडत जातं, महत्त्व वाढत जातं आमच्या मनामध्ये. म्हणून त्याप्रमाणे आमची नामसाधना घडत जाते. जशी नामसाधना घडेल नित्यनेम घडेल तसं मग आमच्या आयुष्यामध्ये मला कुठेही दुःखाला थारा मिळत नाही आणि आनंदाची कधीही कमतरता पडत नाही. अशा प्रकारे तुमचं आमचं आयुष्य आनंदमय व्हावं, सुखमय व्हावं म्हणून जे जे माऊलीने आपल्याला सांगितलं ते आपण ऐकायचं आहे. ऐकतो पण ऐकत नाही असं करायचं नाही. असं आपण आपल्या मनाला सांगायचं आहे. इतरांना सांगणं खूप सोपं आहे जसं माझ्यासाठी. इतरांना सांगण्यासारखं सोपा धंदाच नाही पण काही जरा काही लागत नाही. म्हणून आपल्या मनाचे श्लोक 205 संबंधात सांगितले. कोणाला उपदेश करायला आपल्याला रोजच्या 12 मध्ये सांगितलं छंद म्हणा घ्या अखंड असतो. इतरांना सांगायची मागणी जास्त म्हणा सज्जन भक्ती पंथेची जावे तरी स्त्रियाही पावले तुझ्यावर असं म्हणाला दररोज आपण उपदेश करावा. तो मनाने श्रवण करावा आणि आपण आपली प्रगती करावी. ती प्रगती करण्यासाठीचं बळ प्रगती करण्याची बुद्धी तुम्हा आम्हाला माऊलीने द्यावी. तेवढं माऊलीला रोज मागावं हिची दान देगा देवा हे असं दररोज मागावं निश्चितपणे माऊली आपल्याला दान दिल्याशिवाय राहणार नाही आणि आपलं भलं किंवा आपलं सार्थक केल्याशिवाय राहणार नाही. कारण माऊलीविषयी कृपाळू सज्जन तुम्ही संतजन परंतु त्या कृपाळू असणाऱ्या माऊलीला आपण मिळवण्याचा प्रयत्न करूया. अशी बुद्धी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माऊली द्यावी. एवढंच वारंवार माऊलीच्या मागू ही झालेली सेवा आहे माऊलीच्या आरती शिवाय Shri Sarva Sarveshwara